गॉड स्टोरी 03 या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी सांगणार आहे श्रावणातल्या शुक्रवारची कहाणी जीवत्यांची म्हणजे जीविता पूजनाची. एका शुक्रवारा तुमची कहाणी अटपट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई घरभार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली. तिला सांगू लागली की बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळलं, मी तुझं बाळंतपण फुकट करेन. तिनं होय म्हणून सांगितल्यानंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्यांच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलवून आणलं. त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आले. पोट दुखण्याचं ढोंग करू सांगितलं. नंतर ब्राह्मणाची घरी आली. बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बंद केलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि त्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्ये दुःखी झाली. सुईनं निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीविताची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीविताई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं, वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं. तांदूळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पापानं माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जाव्यास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिल काय. हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता एक ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निसला होता. 6वी रात्र आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं
वाटेत पसरला आहे. जीविताचं उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काळही त्याला ओलांडून देणार नाही. मुलगाचा जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यासाठी जीवती आपल्या रस्त्याने निघून गेला. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. त्याच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्धनाची पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चटपट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मामंद घातलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली. घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला जीविताचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहे. ते पाळला तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं तिथे काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. तर वेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असं म्हणे. पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागलं. ईश्वरी चमत्काराला बाईला प्रेम सुटून पुन्हा पाळणा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्यांची आई गेली. त्यांची समजूत करू लागली. ते म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई. असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यांना आपल्या बापास राजवाड्यात अधिक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्या सुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जीविती तिला प्रसन्न झाली तशी मामा होळी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपळी संपूर्ण. ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.